26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे. थांबा, हे ऐकण्यापूर्वी एकदा श्वास घ्या, कारण पुढची माहिती तुमच्या आयुष्यातील 54,000 रुपयांचा निर्णय करणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना. 31 मार्च नंतर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे कायमचे बंद होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, सावध व्हा. 1 एप्रिल 2026 पासून लाडकी बहीण योजना मूलभूतपणे बदलणार आहे. 31 मार्च नंतर सर्व लाडक्या बहिणींसाठी 4 अत्यंत कठोर नियम लागू होणार आहेत. आता ज्या बहिणी हे एक विशेष कागदपत्र 31 मार्चच्या आत जमा करणार नाहीत, त्यांचे पुढचे पैसे बंद होतीलच, पण मागील 2024 पासून आत्तापर्यंत मिळालेले सर्व पैसेही त्यांच्याकडून वसूल केले जातील. हे खोटे वाटत असेल, पण हे कडवे सत्य आहे. कारण काही मिनिटांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR जाहीर झाला आहे. या नव्या GRमध्ये लाडकी बहीण योजना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे. KYCची अंतिम तारीख म्हणजेच 31 तारीख वाढवली जाणार नाही, हे या GRमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे 4 असे नवे नियम लागू करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे, ज्यामुळे 90% महिलांचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे. इथून पुढे ज्या बहिणी या 4 नियमांत बसतील त्यांनाच 31 मार्च नंतर पैसे मिळतील, आणि ज्या बसणार नाहीत त्यांचे पुढचे पैसे तर मिळणार नाहीतच, पण मागीलही सर्व पैसे काढून घेतले जातील. ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असून एका अर्जंट इशाऱ्याच्या स्वरूपात त्यांनी महिलांना वेळीच सावध केले आहे. बहिणींनो, हे प्रकरण किती गंभीर आहे हे समजून घ्या. लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच जुन्या नियमांवर चालत होती. पण आता नियम बदलले आहेत आणि 4 नवे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या बहिणी हे एक कागदपत्र 31 मार्चच्या आत जमा करतील आणि या 4 नियमांत बसतील, फक्त त्यांचाच हप्ता पुढे सुरू राहील. हा सरकारचा निर्वाणीचा इशारा आहे. हे फक्त 1500 रुपयांचं प्रकरण नाही. इथून पुढे ही योजना 3 वर्षे सुरू राहणार असून दर महिन्याला 1500 रुपये म्हणजे एका वर्षाचे 18,000 रुपये आणि 3 वर्षांचे होतात तब्बल 54,000 रुपये. हे 54,000 रुपये तुमचे बुडणार आहेत जर तुम्ही ही माहिती आत्ता नीट समजून घेतली नाही तर. आणि एवढेच नाही, 54,000 बुडतीलच, पण 2024 पासून आत्तापर्यंत मिळालेले सर्व पैसेही वसूल केले जातील. हे ऐकून मन सुन्न होतं, पण हे वास्तव आहे. पहा, आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना जुन्या नियमांनुसार चालत होती, पण 31 मार्च 2026 नंतर सगळी नियम पूर्णपणे बदलले जाणार असून 4 नवे नियमांनुसारच योजना चालवली जाणार आहे. यातला पहिला नियम इतका कठोर आहे की त्यामुळे जवळपास 30% महिला अपात्र होणार आहेत. दुसरा आणि तिसरा नियम थोडासा महिलांच्या बाजूने आहे. त्यात एक विशेष कागदपत्र द्यायला सांगितले असून ते दिल्यास कदाचित तुमचे नाव यादीत टिकू शकते. पण चौथा नियम हा सर्वात भयानक आहे. या एकट्या नियमामुळे 99% महिला अपात्र होऊ शकतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मोजक्याच महिला शिल्लक राहतील. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत जे कागदपत्र जमा होईल तेच तुमचं भवितव्य ठरवेल. बाकीच्या महिलांचे पैसे बंद करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले असून मागील पैसे वसूल करण्याचेही स्पष्ट निर्देश आहेत. तुम्हाला माहीत आहे का, नवीन अर्थसंकल्पात महिलांसाठी फक्त 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा आकडा मोठा वाटतो, पण मागच्या वर्षी हीच तरतूद 36,000 कोटींची होती. म्हणजे 15,000 कोटी रुपये यंदा कमी मंजूर करण्यात आले आहेत. याचा साधा अर्थ आहे, आता सगळ्याच महिलांना पैसे मिळणार नाहीत. या 4 नव्या नियमांनुसार बहिणींची नावे यादीतून कापायला वेगाने सुरुवात झाली आहे. काल रात्री एका तातडीच्या बैठकीत या नवीन GRवर मुख्यमंत्र्यांनी सही केली. आज सकाळी हा GR प्रसिद्ध झाला आणि आज सकाळी 10 वाजताच तब्बल 86 लाख महिला योजनेतून एका झटक्यात अपात्र झाल्या. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने महिला कधीच बाद झाल्या नव्हत्या आणि हे सांगताना काळजाचा ठोका चुकतो. हे कदाचित खोटे वाटत असेल, पण पुराव्यासह सगळी माहिती दिली जाणार आहे. जसे आपल्याला माहीत आहे की 31 मार्च नंतर आर्थिक वर्षाचे सगळे नियम बदलतात, अगदी तसेच लाडक्या बहिणींच्या बाबतीतही घडणार आहे. अपात्र झालेल्या बहिणींची यादी आणि ते 4 नियम कोणते आहेत हे सगळे सविस्तर सांगण्यात येणार आहे. कारण या 4 नियमांच्या आधारेच आता पुढील सर्व पैशांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की या 4 नियमांनुसारच बहिणींची नावे तपासा. जे या 4 अटींत बसतात त्यांनाच पैसे जमा करा, अन्यथा पैसे टाकू नका. सोबतच एक विशेष कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे तातडीने जमा करण्याचे आदेशही सुटले आहेत. बहिणींनो, हे 4ही नियम पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवीन GR काढला असून या एका कागदपत्राशिवाय तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही जमा होणार नाही असे सरकारने ठणकावून सांगितले आहे. इथून पुढे या 4 अटींच्या आधारे पैशांचे वाटप होईल आणि याची अंमलबजावणी आज सकाळी 10 वाजताच सुरू झाली आहे.
त्यामुळेच आज सकाळी 10 वाजताच 86 लाख महिला एकाच वेळी अपात्र झाल्या. त्यापैकी 20 लाख महिलांना आधी मिळालेले पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करायला सांगण्यात आले आहे. हे ऐकून मन जड होतं, पण हे टाळायचे असेल तर आत्ताच सावध होणे गरजेचे आहे. पूर्वीचे नियम साधे होते, आता ते पूर्णपणे बदलले आहेत. आधी फक्त मोठी 4चाकी गाडी किंवा घरात सरकारी नोकरी असेल तरच अडचण येत होती. पण आता जर तुमच्या घरात टीव्ही, मोटरसायकल किंवा साधा फ्रीज जरी असेल तरीही मोठी अडचण येऊ शकते. कारण आता या 4 नव्या नियमांनुसार प्रत्येक अर्जाची पुन्हा बारीक तपासणी होणार आहे. पूर्वी अर्ज पटापट मंजूर व्हायचे आणि पैसे खात्यात यायचे, पण आता घरात दुचाकी, फ्रीज किंवा टीव्ही असणे तुमच्यासाठी धोक्याची मोठी घंटा आहे. आधी फक्त महागड्या गाड्यांचा नियम होता, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर नोंद असेल तरी पैसे मिळण्यात मोठी अडचण येणार आहे. आज सकाळी 10 वाजताच हा मोठा निर्णय जाहीर झाला आणि यामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे बुडण्याच्या मार्गावर आहेत. ही खूप मोठी रिस्क आहे, हे नीट लक्षात ठेवा. 2026 साल नुकतंच सुरू झाले असताना जानेवारीचा नवीन हप्ता खात्यात येण्यापूर्वीच हा नवीन GR जाहीर झाला आहे. जर तुम्हाला जानेवारी ते डिसेंबरचे सर्व हप्ते न चुकता मिळवायचे असतील तर हे कागदपत्र आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे न्यायचे आहे आणि तुम्ही या 4 नियमांत बसता की नाही हे नीट तपासायचे आहे. ही योजना पुढील 5 वर्षे सलग चालणार आहे. गणित मांडायचे तर एका वर्षाचे 18,000 आणि 5 वर्षांचे मिळून तब्बल 90,000 रुपये होतात. हे 90,000 रुपये गमवायचे नसतील तर ही माहिती आत्ताच नीट समजून घ्या. हा GR नुकताच समोर आला आहे. काल रात्रीच्या मोठ्या बैठकीत हा अंतिम निर्णय झाला आहे. खूपशा बहिणींना याची साधी कल्पनाही नाही. त्या गाफील आहेत. त्यांना वाटतंय दरवेळेसारखे पैसे खात्यात पडतील, पण आता तसे बिलकुल होणार नाही. आधी फक्त गाड्यांचा विषय होता, पण आता दुचाकी, घरातील महागड्या वस्तू आणि रेशन कार्डाबाबतही पूर्णपणे नवा नियम आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच्या कॅबिनेट बैठकीत KYC कामाचा आढावा घेतला आणि तेव्हा एक धक्कादायक सत्य उघड झाले. निम्म्याहून जास्त महिलांची KYC अजूनही पूर्ण झालेली नाही आणि ज्यांनी ती उरकली आहे त्यांच्या माहितीतही भयंकर चुका सापडल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या KYC मध्ये तांत्रिक घोळ आहे त्यांचे पैसे तातडीने रोखले जाणार आहेत. ज्यांची ही प्रक्रिया अर्धवट आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. आता ज्या महिला या 4 अटी पाळणार नाहीत आणि ते एक महत्त्वाचे कागदपत्र देणार नाहीत त्यांचे पुढचे हप्ते कायमचे थांबवले जातील आणि आधी मिळालेले पैसेही सरकार वसूल करू शकते. प्रशासनाने आता महिलांच्या बाबतीत अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे, कारण सरकारच्या लक्षात आले आहे की अनेक श्रीमंत महिला ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्याही या योजनेचा चुकीचा लाभ घेत आहेत. ज्यांच्या घरात 4-5 बाजूंनी उत्पन्न येते, घरची माणसं मोठ्या सरकारी नोकरीवर आहेत, स्वतःच्या 4चाकी आहेत, अशा महिलांची आता खैर नाही. सरकारने अतिशय गुप्तपणे तपासणी केली असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. म्हणूनच आता एका विशेष कागदपत्राची सक्ती करण्यात आली आहे. जर हे पत्र तुमच्याकडे नसेल तर पुढची एकही कवडी तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. राज्य सरकार आता 2 हप्ते एकाच वेळी देण्याचा विचार करीत असून महिलांना 25,000ची विशेष मदत देण्याचेही नियोजन आहे. मात्र संबंधित कागदपत्र न दिल्यास कोणताही लाभ मिळणार नाही, असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. आता ते 4 नवे नियम कोणते आहेत ते एक समजून घेऊया, कारण हे समजणे म्हणजे तुमच्या हक्काच्या पैशांचे रक्षण करणे आहे. सरकारने आता नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून 4 नवीन अटींसह एक कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणे आता सक्तीचे आहे. आधी पैसे सहज मिळत होते, पण आता पैसे वाटपाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. गुप्त तपासणीत अनेक अपात्र महिला लाभ घेताना सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी 4 नियमांची चाळणी लावण्याचे आदेश दिले आहेत. पहिला नियम, आधार कार्ड. यातील पहिला नियम आधार कार्डशी संबंधित आहे. नावातील किंवा जन्मतारखेतील बदलामुळे 70% महिलांचे पैसे अडकू शकतात. विशेषतः ज्यांच्या आधार कार्डवर माहेरचे नाव आहे आणि बँकेत सासरचे नाव आहे अशा बहिणींना मोठा फटका बसेल. जर तुमच्या आधार कार्डवर माहेरचे नाव असेल आणि बँक खात्यावर सासरचे, तर लगेच अंगणवाडी ताईंकडे जाऊन विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि गॅझेट जमा करा. 1 दिवसाचाही विलंब नको. दुसरा नियम, रेशन कार्ड, KYC. अनेक बहिणींना वाटते की फक्त अर्जाची KYC केली की झाले, पण तसे नाही. तुमच्या रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्याचा अंगठा लावून KYC करणे पूर्ण बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे संपूर्ण कुटुंब या योजनेतून बाद होऊ शकते. रेशन कार्डची KYC करणे आता सक्तीचे झाले असून त्यात ढिलाई केल्यास 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम, पॅन कार्ड आणि उत्पन्न. सरकारने आता पॅन कार्ड ट्रॅकिंग सुरू केले आहे.
आधार पॅन लिंकिंगमुळे सरकार तुमच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर बारीक नजर ठेवत आहे. जर तुमच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांच्या वर जात असेल तर सिस्टीम तुम्हाला ऑटोमॅटिक अपात्र ठरवेल आणि त्यासाठी कोणी वेगळे सांगायलाही येणार नाही. चौथा नियम, सर्वात गंभीर, बँक खाते आणि खोट्या माहितीची तपासणी. हा चौथा नियम सर्वात भयानक आहे. लक्ष देऊन समजून घ्या. ज्या महिलांनी अर्जात खोटी माहिती दिली आहे किंवा ज्यांच्याकडे दुचाकी, फ्रिज, टीव्ही असूनही नाही असे नमूद केले आहे, अशा महिलांची आता घरपोच चौकशी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवले असतील तर 2024 पासून मिळालेले सर्व हप्ते व्याजासह वसूल केले जातील. ही वसुली 7/12 बोजा चढवून किंवा इतर कायदेशीर मार्गाने केली जाऊ शकते. जर बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा तांत्रिक चूक असेल तर चालू हप्ता थांबेलच, पण जुन्या मिळालेल्या पैशांचीही वसुली होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून नाव कमी करून घेणे शहाणपणाचे ठरेल. विधवा, परित्यक्ता किंवा अनाथ महिलांसाठी सरकारने एक विशेष सोय केली आहे. त्यांनी आपल्या स्थितीचा अधिकृत पुरावा अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य आहे. KYCची मुदत वाढवण्यात आली असली तरी ही कागदपत्रे वेळेत पूर्ण न केल्यास पुढचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. बहिणींनो, हे ऐकताना कदाचित मन जड होईल, पण वेळी केलेली काळजी ही नंतरच्या दुःखापेक्षा कितीतरी बरी आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आता जे तुम्ही ऐकले ते अगदी खरे आहे. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटचे धोक्याची घंटा ठरू शकते. सरकारचे सहन करण्याची मर्यादा आता संपली आहे. तर मग पैसे वाचवण्यासाठी नेमकी कोणते कागदपत्र जमा करायचे आहे? बहिणींनोच, हे आहे तुमचे स्वयं घोषणापत्र आणि तुमचे अपडेटेड बँक पासबुक, ज्यावर तुमचा आधार लिंक असल्याचा शिक्का असणे आवश्यक आहे. हे कागदपत्र घेऊन तातडीने आपल्या अंगणवाडी केंद्रात जा. तिथे तुमची पडताळणी पुन्हा एकदा केली जाईल. जर तुमची KYC यशस्वी दिसत असेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल. लक्षात ठेवा, 15,000 कोटींची कपात झाल्यामुळे आता फक्त खऱ्या गरजू महिलांनाच पैसे मिळणार आहेत. बहिणींनो, ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू माता भगिनीसाठी आहे. एखाद्या बहिणीला ही माहिती वेळेवर मिळाली नाही आणि तिचे पैसे बुडाले तर ती वेदना किती असह्य असेल हे विचार करूनच मन हळवे होते. म्हणूनच हा व्हिडिओ आत्ताच सर्व WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत. तुम्हाला काही शंका असतील किंवा हप्ता जमा झाला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या आणि जीवनोपयोगी माहितीसाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद.